शिर्डीमध्ये 3 आणि 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचं शिबिर पार पडत आहे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या शिबिरास उपस्थित राहणार आणि मार्गदर्शन करण्यात आपल्यासोबत आहेत। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे, कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे आणि कशा पद्धतीने सेशन होणार आहे? आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर होणार आहे आणि पवार साहेबांवरती ज्यांनी निष्ठा दाखवलेली असे सर्व एकनिष्ठ राज्यातले सर्व पदाधिकारी, साधारणपणे आम्ही 1,500 पदाधिकारी इथं निमंत्रित केलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडेल। प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोलजी कोल्हे आणि सर्वच माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, माजी आमदार, माजी खासदार आणि काही विशेष निमंत्रित असे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मला खात्री आहे की आणि काही विशेष वक्ते देखील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता काही वक्ते देखील त्या ठिकाणी असणार आहेत आणि मला खात्री आहे की या 2 दिवसीय शिबिरामधून हे सर्व पवार साहेबांची एकनिष्ठ असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एक वेगळी ऊर्जा या शिबिरातून घेऊन जाईन पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सज्ज होतील। म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकते राष्ट्रवादी, लोकसभा असेल, विधानसभा? निश्चितपणे मी सांगितल्याप्रमाणे एक वेगळी ऊर्जा सर्व पदाधिकारी या शिबिरामधून घेऊन जाणार आहेत आणि शिबिराचं आमचं घोषवाक्य आहे की ज्योतनिष्ठेची लोकशाहीच्या रक्षणासाठी। म्हणजे निष्ठावान सगळे लोक ज्यांनी शरद पवार साहेबांच्या वरती आज राज्यात केंद्रात कुठली सत्ता नसतानाही शरद पवार साहेबांच्या मागे ही सर्व लोक एकनिष्ठेने उभी आहेत आणि देशात ज्या पद्धतीने लोकशाही त्या ठिकाणी संपवण्याचा घाट घातला जातोय त्यावर देखील या ठिकाणी विचारमंथन होऊन ह्या सर्व विचारांनी प्रेरित होऊन ही लोकसभेच्या निवडणुकीआधी सर्व विचार आणि ऊर्जा घेऊन या ठिकाणी जातील। जसं लोकसभेच्या दरम्यान काही खासदारांवर बंदी घालण्यात आली, त्यानंतर मोठा रोज जो आहे तो बघायला मिळाला, काय वाटते लोकशाही टिकवण्यासाठी देखील यामध्ये मंथन होईल? हो, निश्चितच वेगवेगळे वक्ते त्या विषयावरती मार्गदर्शन निश्चितपणे करणार आहेत आणि खरं ही मोठी देशाचं दुर्दैव आहे की या देशातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जे खासदार संसदेमध्ये चर्चेची मागणी करतात, ही चर्चा तर दूरच, परंतु त्यांचा आवाज दाबून खासदारांचं चक्क निलंबन त्या ठिकाणी होतं आणि कुठेतरी विरोधी पक्ष जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आवाज संसदेमध्ये सरकारच्या घालायचा प्रयत्न करतो, ते विरोधकांचीच मुस्कटदाबी करून त्यांचं निलंबन करायचं, विरोधी पक्ष फोडायचे, अशी सगळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्याच्यावरती निश्चितपणे वेगळे विचार घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते सज्ज होतील। आपण ऐकलंय शरद पवारांची साथ ज्यांनी दिलेली आहे असे जे प्रामाणिक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या शिबिरास उपस्थित राहणार आणि विविध मान्यवर देखील या शिबिराच्या दरम्यान मार्गदर्शन करणार आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।